उद्धव यांचा 22 जानेवारीला नाशिक दौरा आहे। काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत। गोदा किनारी 22 जानेवारीला उद्धव गटाची आरती होणार आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्ये येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। तर दुसरीकडे अवघ्या राज्याचे नाशिककडेही लक्ष असणार आहे। 22 आणि 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत। 22 तारखेला काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे हे दर्शन घेणार आहेत। गोदा किनारी आरती करतील। तर 23 जानेवारीला राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। याच सभेच्या ठिकाणी सध्या कशी तयारी सुरू आहे याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। येत्या 22 आणि 23 तारखेला जे उद्धव ठाकरे गटाचं नाशिकमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच तयारी आता नाशिकमध्ये जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळतोय। 22 तारखेला उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येतील आणि त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये जातील। काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत आणि 23 तारखेला एक महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी याच नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती त्यांची जाहीर सभासुद्धा पार पडणार आहे आणि त्याची जी तयारी आहे आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतोय। जे स्थानिक पदाधिकारी आहेत या सगळ्या संदर्भात तयारी करत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। आपल्यासोबत नाशिकचे स्थानिक शिवसेनेचे नेते आहेत विलासअण्णा शिंदे। काय एकूणच तयारी आहेत, कशा पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन आखलं आहे? साधारणतः लाखाच्या वर 1.5 लाखाच्या वर लोक या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। तशी व्यवस्था स्थानिक शिवसैनिक म्हणून आम्ही करत आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। कारण 30 वर्षांनी या ठिकाणी 29 वर्षांनी महाशिबिर होतं आहे। याच जागेवरती अनंत कानेरे मैदानावरती वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी महाशिबिरच्या निमित्ताने संपूर्ण देशाला संदेश दिला होता। गोंधळ झाला होता आणि दार उघड वय दार उघड अशी हाक या ठिकाणी दिली होती आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्तेचे दारं शिवसेनेसाठी उघडले। 94 साली त्या ठिकाणी सत्ता शिवसेनेची या महाराष्ट्रामध्ये आली होती आणि त्याचा आनंद आणि त्याचे भागीदार आम्ही आहोत शिवसैनिक म्हणून, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। नेमकं या जाहीर सभेत आल्यानंतर जे उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।